श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू एवढीच मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, तू आज खूप भाग्यवंत ठरणार आहेस. या धावपळीच्या जीवनामध्ये तू आज देवासाठी 2 मिनिट दिले आहेस. जर हा संदेश तुम्ही उघडला असेल तर शेवटपर्यंत ऐका, कारण यामध्ये तुमच्यासाठी देवाने आशीर्वाद पाठविला आहे. देव म्हणतो, मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. बातमीने तू आणि तुझा परिवार आनंदी होईल. तुला आणि तुझ्या कुटुंबाला आनंद आणि आरोग्य देण्यासाठी तुझ्यासमोर आलो आहे. तुझ्यावरती आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो, कारण तुझे आत्तापर्यंतचे संघर्ष आणि तुझी भक्ती सेवा मी पाहिली आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या सेवेने मी आनंदी झालो आहे. तुझ्या गरजा इच्छा पूर्ण करण्यास मी समर्थ आहे. माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझी सेवा चालू ठेव. सत्कर्म करत राहा. तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझे लक्ष आहे. आशीर्वादाचे ताट घेऊन तुझ्या हात दारासमोर उभे राहणार आहेत. विश्वास ठेव, दुःख आता तुला स्पर्शही करणार नाही. स्वामी, जर का तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामी, तुमची योजना छान आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा. प्रेम, पैसा आणि चांगले आरोग्य आज रात्री ब्रह्ममुहूर्तावरती तुमच्या जीवनात येणार आहे. तुझ्या प्रार्थनेचे फळ तुला मिळणार आहे. तुमच्या चांगल्या कर्माचे तुला फळ मिळणार आहे. स्वीकारण्याची ही तुमची वेळ आली आहे. स्वीकार असल्यास होय स्वीकार आहे असे टाईप करा. डोळे बंद करा आणि मी माझी भेटवस्तू स्वीकार कर. उद्या सकाळी एक नवीन सकाळ, एक नवीन आयुष्य तुझी वाट पाहिली आहे. तुझ्या सर्व चिंता दूर होतील. तुझ्या चेहऱ्यावर आनंद राहील. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल. तुझे आरोग्य, संपत्ती, शांती टिकून राहील. तुला कमी समजते, तुझ्याकडून काही होऊ शकत नाही असे त्यांना वाटत होते. आता तुझे गुणगान गातील. तुझ्या केलेल्या कृत्याबद्दल ते सर्व जगाला सांगतील. जे तुझ्या शोधात बोलत होती, तुझ्या बाजूने चांगल्या गोष्टी सांगतील. ते तुझ्या लोक विरोधात बोलत होते, ते तुझ्याबद्दल आता चांगलेच बोलतील. त्यांनी तुझ्यासोबत केलेल्या वाईट कृत्याबद्दल पश्चाताप होईल. ते तुला बोलून दाखवणार नाही, पण माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे चांगले कर्म करत राहा. ते लोक बोलणारे बोलत जातील. बाळा, आता तुला माझी खरी गरज आहे. जशी युद्धाच्या वेळी अर्जुनाला श्रीकृष्णाची होती, तशी आता तुला माझी गरज आहे. आणि हे युद्ध आपणच जिंकू हे लक्षात ठेव. आणि आनंदात तुझे कार्य करत तुझ्या मार्गात येणाऱ्या वाईट लोकांना मी त्यांच्या कर्माची शिक्षा देणारच आहे. त्यांना हे माहीत नसेल की तू माझा प्रिय भक्त आहेस, पण तुला माहीत आहे. त्यामुळे तू चिंता करणे बंद ठेव. जेव्हा तुला वाटत असेल तेव्हा तू चिंता करणे सोडून दे.
समोरच्या व्यक्ती तुझ्याबद्दल वाईट षडयंत्र रचत आहेत, तो तुला खाली पडताना पाहू इच्छितो. तेव्हा तू कुणालाही न सांगता मनात आनंदी हो, कारण त्याचे सर्व षडयंत्र मी खंडित करणार आहे. तुझ्या शत्रूशी तुझ्यावर काहीही परिणाम होणार नाही, कारण मी तुझ्यासोबत आहे आणि माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही. जिथे मी आहे तेथे दुष्ट लोकांची काहीही चालत नाही. मी सर्व काही पाहतो आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाग्यवंत ठरा. बाला, रडू नकोस. मी तुला इतका बदलून टाकेन की तू स्वतःला आरशामध्ये पाहून आनंदी होशील आणि माझे नक्कीच आभार मानशील. पण मला ती अपेक्षा नाही. तू गरिबांची सेवा कर, अडलेल्यांना चांगला मार्ग दाखवा, नेहमी सत्याच्या मार्गाने चाल. कधी कुणाचे वाईट चिंतन करू नकोस. मला माहिती आहे तुमचे मन दुःखी आहे, तुमचे हृदय तुटलेले आहे. तुम्ही अजून खूप दुःखी आहात, फक्त विचारात चिंतित आहात. ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला विसरून त्यांच्यासाठी पूर्ण समर्पण केले, त्यांच्यासाठी खूप काही केले, पण आज त्याच लोकांना तुमची किंमत नाही. आज तेच लोक तुम्हाला दुःख, तेच लोक आहेत तुम्हाला समजून घेत नाही, तुमच्या भावना दुखावत आहेत. बाळा, चिंता करू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. एक दिवस त्यांना तुझी किंमत नक्कीच कळेल आणि तू त्यांच्यासाठी केले ते विसरून जा. जे केले ते आठवत राहू नकोस. ते मी पाहिलं आहे आणि मी ते बघून घेईनच. बाळा, चिंता करू नकोस. पण जर का तुझी कर्म करून ते प्रेम तू भगवंतावर केले तर तू कर्मबंधनातून मुक्त होऊन मला प्रिय होशील. आणि मग तुला मी कोण, तुझ्याबद्दल काय बोलले आहे, कोण काय करते याची तुला काही फरक पडणार नाही. तू माझ्यामध्ये हे आनंदी राहशील आणि तुझ्या आनंदाचा विचार मी करीन. कारण जो कोणी माझ्यावर प्रेम करतो, माझी सेवा करतो, मी त्याला दुपटीने परतफेड करतो. मला माहिती आहे तुझ्यासाठी हे अवघड आहे, कारण तुझ्या आजूबाजूच्या वाईट लोकांनी तुझ्याकडून ते घडत नाही. पण माझ्यावरती विश्वास ठेव. ही वाईट शक्ती आहे जी तुला तुझ्या ध्येयापासून दूर नेत आहे. त्या वाईट शक्तीला तुला खाली पडू देऊ नकोस. स्वतःच मार्ग भटकू नकोस. कर्म कर, सेवा कर. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझे वाईट आणि तुझ्या आनंदाचा विचार मी करीन. कारण तुझे वाईट होऊ देणार नाही. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.